नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। कुठलंही वाटण न बनवता थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही अशी मस्त मोड आलेल्या मुगाची उसळची रेसिपी आज आपण बघतोय। तर मुगाची उसळ बनवण्यासाठी इथे मी 1 बाउलभर मोड आलेले मूग घेतलेले आहेत। मूग एक दिवसभर पाण्यात भिजवून त्यांना रात्री एका कापडामध्ये बांधून ठेवले की दुसऱ्या दिवशी त्यांना खूप छान मोड येतात। त्यानंतर एक कांदा घेऊन आपल्याला कांद्याच्या फक्त 2 फोडी बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला फक्त 2 फोडी करून त्याची साल काढून घेऊया। त्यानंतर एक किसणी घेऊया आणि त्यावर आपल्याला हा कांदा किसून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण जेव्हा 2 फोडी बनवतो तेव्हा कांदा अगदी पटकन किसला जातो। या पद्धतीने बनवलेली भाजी ही चवीला खूप छान होते। ज्याप्रमाणे आपण कांदा कट करून घेतला होता त्याचप्रमाणे आपल्याला टोमॅटो सुद्धा कट करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला कांदा ज्याप्रमाणे आपण किसून घेतला होता त्याचप्रमाणे किसणीवर किसून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात अगदी मस्त किसला जातो आणि त्याची साल सुद्धा आपल्याला बाजूला काढता येते। तर अशा प्रकारे मी कांदा आणि टोमॅटो दोघंही किसून घेतलेले आहेत। तर आता आपण फोडणी करूया। त्यासाठी एका कुकरमध्ये मी इथे 2.5 चमचे तेल घेतलेले आहे। हे मोठे 2.5 चमचे तेल आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी आले लसणाची पेस्ट घालून हे परतून घेऊया। आले लसणाची पेस्ट छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये किसून घेतलेला कांदा घालूया। तर कांदा आता आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकतात कांद्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आता कांदा परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। तर यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अगदी थोडासा किंवा पाव चमचा यामध्ये मी गरम मसाला घालणार आहे। थोडीशी हळद घालूया, धणे जिरे पूड घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। त्यानंतर आपण किसून घेतलेला टोमॅटो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व एकदा परत व्यवस्थित परतून घेऊया। आणि तुम्ही बघू शकतात मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे। सर्व मसाला अगदी मस्त व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यानंतर मोड आलेले मूग आपण यामध्ये घालून घेऊया। मूग आधी शिजवून घेतलेले नाहीयेत त्यामुळे आता हे आपण या मसाल्यामध्ये थोडा वेळ परतून घेऊया आणि यानंतर कुकरमध्ये आपण ते शिजवून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला हे मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एखाद्या मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचे। आता ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया। मला इथे सुकी उसळ बनवायची त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे। तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकतात। यानंतर चवीनुसार मीठ घालून हे एकदा मिक्स करून घेऊया आणि याला झाकण लावून आता 2 शिट्या होईपर्यंत हे शिजवून घेऊया। आणि उसळ शिजत असताना गॅस आपल्याला मोठ्या आचेवर ठेवायचा आहे। मोठ्या आचेवर आपल्याला 2 शिट्या घ्यायच्या आहे म्हणजे त्या अगदी पटकन होतात। आता उसळ शिजून तयार आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। तुम्ही बघू शकतात उसळ अगदी छान झालेली आहे। मूग सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेले आहेत, अजिबात कच्चे राहिलेले नाहीयेत किंवा अगदी गचके सुद्धा झालेले नाहीयेत। तुम्ही बघू शकतात उसळ अगदी छान झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा मुगाची उसळ नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा। त्याचबरोबर वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।